स्वर्गात गेल्यानंतरही एक राजा उपाशी राहतोय का? कारण जिवंतपणी कधीच अन्नदान केलं नव्हतं. एकदा श्रीराम आणि लक्ष्मण अगस्त्य ऋषींच्या आश्रमात गेले. ऋषींनी प्रेमाने नवरत्नाचा कंकण रामाला अर्पण केला. रामांनी विचारलं, हे कंकण कसं मिळालं? अगस्त्य ऋषींनी सांगितलं, स्नानासाठी सरोवराजवळ गेलो तर एक दिव्य विमान उतरलं. त्यातून एक दिव्य पुरुष आला. त्याने प्रेत खाल्लं आणि निघून गेला. मी त्याला विचारलं, स्वर्गातील लोक प्रेत का खातात? तो म्हणाला, मी स्वर्गात राहतो पण मला तिथे अन्न मिळत नाही, कारण जिवंतपणी मी कधीच अन्नदान केलं नाही. चांगली वागणूक दिली पण भुकेल्यांना अन्न दिलं नाही, म्हणून चित्रगुप्तांनी मला भोजनासाठी मृत्यूलोकी पाठवलं. हे ऐकून अगस्त्य ऋषींनी त्याला स्वतःच्या अन्नदानाचं थोडं पुण्य दिलं आणि त्या बदल्यात तो दिव्य पुरुष त्यांना नवरत्नाचं कंकण देऊन गेला. मित्रांनो, अन्नदान हे सर्व दानांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याचं पुण्य मृत्यूनंतरही सोबत जातं. या कथेचा पुढील भाग व्हिडिओमध्ये आहे, नक्की पहा. श्री स्वामी समर्थ.